श्री स्वामी समर्थ. तूळ राशी 15 ते 21 जून साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या जीवनात संतुलन आणि स्थैर्य निर्माण होईल का? आर्थिक अडचणी कमी होतील का? नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील का? प्रेम आणि कौटुंबिक नात्यांमध्ये अधिक गोडवा निर्माण होईल का? आरोग्याच्या बाबतीत कोणती खबरदारी घ्यावी लागेल? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी वाचा तूळ राशीचे सविस्तर साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अनेक बाबतीत संतुलन साधण्याचा आणि महत्त्वाचे निर्णय घेण्याचा ठरू शकतो. मागील काही दिवसांपासून सुरू असलेली मानसिक अस्वस्थता किंवा संभ्रमाची अवस्था हळूहळू कमी होईल. अनेक गोष्टींबाबत स्पष्टता मिळेल आणि त्यामुळे पुढील वाटचाल अधिक आत्मविश्वासाने करता येईल. या आठवड्यात तुमच्या व्यक्तिमत्वातील आकर्षण, संवाद कौशल्य आणि समजूतदार स्वभावामुळे अनेक ठिकाणी तुमचा प्रभाव वाढताना दिसेल. कामाच्या ठिकाणी तसेच वैयक्तिक आयुष्यात काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर येऊ शकतात. सुरुवातीला त्या कठीण वाटल्या तरी तुमची मुत्सद्दी वृत्ती आणि संयम यामुळे तुम्ही त्या यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. नवीन संधींचं स्वागत करा, पण कोणताही निर्णय घेताना घाई करू नका. विचारपूर्वक आणि नियोजनबद्ध पावले उचलल्यास हा आठवडा तुमच्यासाठी प्रगतीचा ठरू शकतो. कौटुंबिक जीवन आणि नातेसंबंध. कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने हा आठवडा आनंददायी आणि भावनिकदृष्ट्या समाधान देणारा राहू शकतो. घरातील सदस्यांमध्ये प्रेम, विश्वास आणि सहकार्याची भावना वाढेल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या कौटुंबिक विषयांवर चर्चा होऊन योग्य तोडगा निघू शकतो. घरातील वातावरणात सकारात्मकता जाणवेल आणि त्यामुळे मानसिक शांतता मिळेल. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल. त्यांच्या अनुभवातून तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी मदत मिळेल. घरातील एखाद्या सदस्याच्या यशामुळे किंवा शुभ बातमीमुळे आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. काही कुटुंबांमध्ये धार्मिक किंवा शुभ कार्यांचे नियोजन होण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींसाठी हा आठवडा नातेसंबंध अधिक दृढ करणारा ठरू शकतो. जोडीदारासोबतचे संबंध अधिक प्रेमळ आणि समजूतदार बनतील. एकमेकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. काही जुन्या गैरसमजुती दूर होऊन नात्यातील विश्वास वाढेल. प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींना नात्याबाबत सकारात्मक घडामोडी अनुभवायला मिळू शकतात. आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त केल्यास नाते अधिक मजबूत होईल. मित्रपरिवारासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. एखादा जुना मित्र पुन्हा संपर्कात येऊ शकतो आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळू शकतो. करिअर, व्यवसाय आणि कार्यक्षेत्र. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगतीचा आणि नवीन संधींचा ठरू शकतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमच्या कामाचे कौतुक होण्याची शक्यता आहे. काहींना नवीन जबाबदारी, पदोन्नती किंवा महत्त्वाच्या प्रकल्पात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. तुमच्या संवाद कौशल्याचा आणि समन्वय साधण्याच्या क्षमतेचा मोठा फायदा होईल. कार्यालयीन काही गुंतागुंतीचे विषय तुमच्या हस्तक्षेपामुळे सुटू शकतात. सहकाऱ्यांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवणे फायदेशीर ठरेल. तुमच्या कल्पना आणि नियोजनामुळे वरिष्ठ प्रभावित होऊ शकतात. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी हा आठवडा लाभदायक ठरू शकतो. नवीन ग्राहक, नवीन व्यवहार आणि नवीन करार मिळण्याचे संकेत आहेत. भागीदारीत काम करणाऱ्यांसाठी हा काळ विश्वास वाढवणारा ठरेल. मार्केटिंग, मीडिया, फॅशन, कला, डिझाईन, शिक्षण किंवा सल्लागार क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना विशेष लाभ मिळू शकतो. आर्थिक व्यवहार करताना सर्व कागदपत्रे तपासून घ्यावीत. दूरदृष्टी ठेवून घेतलेले निर्णय भविष्यात मोठे फायदे मिळवून देऊ शकतात. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा सकारात्मक परिणाम देणारा ठरू शकतो. उत्पन्नाचे स्रोत मजबूत राहतील. काही व्यक्तींना अतिरिक्त उत्पन्नाची संधी मिळू शकते. अडकलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे. पूर्वी केलेल्या मेहनतीचे आणि गुंतवणुकीचे फायदे आता दिसू लागतील. तथापि खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. घरगुती गरजा, वाहन, शिक्षण किंवा वैयक्तिक सुखसोयींसाठी खर्च वाढू शकतो. त्यामुळे आर्थिक नियोजनावर विशेष भर द्यावा. अनावश्यक खरेदी आणि दिखाव्यासाठी होणारा खर्च टाळणे हितावह ठरेल. गुंतवणूक करण्यासाठी हा आठवडा यांत्रिकदृष्ट्या अनुकूल राहू शकतो. मात्र तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच पुढे जावे. बचत वाढवण्यासाठी नवीन योजना आखण्यास हा काळ चांगला राहील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उत्साहवर्धक आणि यशदायी ठरू शकतो. अभ्यासात लक्ष केंद्रित करणे सोपे जाईल. कठीण विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे अभ्यासात चांगली प्रगती होईल. स्पर्धा परीक्षा, शासकीय परीक्षा किंवा उच्च शिक्षणासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात. काही विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक संधी किंवा प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. सादरीकरणे, प्रकल्प किंवा स्पर्धांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. वेळेचे योग्य व्यवस्थापन केल्यास अपेक्षेपेक्षा अधिक चांगले परिणाम मिळू शकतात. आत्मविश्वास वाढेल आणि स्वतःच्या क्षमतेची जाणीव होईल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा सामान्यतः चांगला राहील.
शारीरिक ऊर्जा आणि उत्साह टिकून राहील. मात्र कामाचा ताण आणि वाढलेल्या जबाबदाऱ्यांमुळे मानसिक थकवा जाणवू शकतो. त्यामुळे विश्रांती घेणे आवश्यक राहील. झोपेची कमतरता टाळा. वेळेवर जेवण आणि संतुलित आहार घेणे आवश्यक राहील. काही व्यक्तींना पाठदुखी, मानदुखी किंवा स्नायूंमध्ये ताण जाणवू शकतो. नियमित व्यायाम, योग आणि प्राणायाम यामुळे आरोग्य सुधारेल. बाहेरचे अन्न कमी खाणे आणि पाणी पुरेसे पिणे फायदेशीर ठरेल. मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा उपयुक्त ठरेल. आरोग्याकडे दुर्लक्ष न करता योग्य काळजी घेतल्यास आठवडा उत्तम जाईल. भाग्य, प्रवास आणि सामाजिक जीवन. या आठवड्यात भाग्याची साथ तुमच्या प्रयत्नांना बळ देणारी ठरू शकते. काही अडकलेली कामे मार्गी लागू शकतात. महत्त्वाच्या व्यक्तींची भेट होण्याची शक्यता आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे भविष्यातील काही महत्त्वाचे निर्णय घेणे सोपे होईल. सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. लोक तुमच्या मतांचा आदर करतील. एखाद्या सामाजिक, सांस्कृतिक किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. समाजातील प्रतिष्ठा आणि मान-सन्मान वाढताना दिसेल. लहान-मोठ्या प्रवासाचे योग आहेत. हे प्रवास कामानिमित्त किंवा कुटुंबासोबत होऊ शकतात. प्रवासातून नवीन अनुभव, नवीन ओळखी आणि काही लाभदायक संधी मिळू शकतात. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंददायी बातमी मिळाल्यानं मन प्रसन्न राहील. उपाय: शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करा. ओम श्री महालक्ष्मी नमः मंत्राचा 108 वेळा जप करा. गरजूंना पांढऱ्या रंगाच्या वस्तू किंवा अन्नदान करा. शक्य असल्यास शुक्रवारी सुगंधी फुले देवीला अर्पण करा. तूळ राशीसाठी हा आठवडा संतुलन, प्रगती आणि आनंद देणारा ठरू शकतो. करिअरमध्ये नवीन संधी येतील, व्यवसायात लाभाचे योग निर्माण होतील आणि आर्थिक स्थितीत हळूच सुधारणा दिसून येईल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील, तसेच नातेसंबंध अधिक दृढ होतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ प्रगतीचा राहील. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेतल्यास कोणतीही मोठी समस्या उद्भवणार नाही. संयम, समजूतदारपणा आणि योग्य नियोजन यांच्या बळावर हा आठवडा तुमच्यासाठी यश, समाधान आणि आनंदाचे अनेक सुंदर क्षण घेऊन येणारा ठरू शकतो. धन्यवाद.